कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 8459 8884 81. बहुजन समाजाची निवडणूक आहे. सगळा बहुजन समाज आता एक झालेला आहे. विश्वासघातकी विरुद्ध बहुजन समाज असा सामना या मतदारसंघामध्ये होता. त्याने किती काय सांगितले की मला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मला भाजपला गाडायचा. पुन्हा कुणाला घेऊन? पवार साहेबांना घेऊन, छगन भुजबळला घेऊन, अशोक चव्हाणला घेऊन आणि पुन्हा म्हणत आदर्श उमेदवार म्हणजे आदर्श घोटाळ्यातला उमेदवार. 4.5 वर्षामध्ये एकही उसाचं आंदोलन झालं नाही, एकही झालं नाही. तरी म्हणे मला मोदीला गाडायचा. केवढा मोठा माणूस. एक मालिका होती बघा, शक्तिमान. त्या मोदीला गाडायला निघाला. ह्यो कुठं, मोदी कुठं. आणि पुन्हा म्हणे हे सरकार मला घालवायचं आहे. त्या गड्याला माहित नाही सरकार घालवायला 272 लग लागते. ती 272 शो एकटा. तिथे या छपराला बेडके द्यायचा आहे का? पवार साहेबांना तेच म्हणायचे, हा राष्ट्रवादी पक्ष नाही, पुढे अल्ली बाबा 40 आणि हा 41वा. नग वाढला की मला भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही. छगन भुजबळवर टीका, अजित पवारवर टीका आणि आता त्यांच्या मांडीला मांडी नाही लावली, त्यांच्या वाट्यात बसला. वाट्यात तो या सरकारनं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये टिकल असं मराठ्यांना 16% आरक्षण दिलं, अति मागासवर्गीयाला 10% आरक्षण दिलं. धनगर नावाची जात नाही, धनगरच आमच्याकडे आहे आणि त्या धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हायकोर्टामध्ये शपथपत्र दाखल केलं. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही 1000 कोटी रुपयाची तरतूद करून आदिवासी विभागाला ज्या योजना सोयी सवलती आहेत त्या सगळ्या धनगर समाजाला लागू होतील अशा पद्धतीचं काम सरकारने केलं. आता निकाल काय लागला पाहिजे हे कुठल्या ज्योतिषाला आणून सांगायची गरज नाही. निकाल ठरला. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.